मंडळी, जनावरांसाठी माती विना चारा हा उपक्रम सुरू केलाय बुलढाणा जिल्ह्यातल्या हिवरा तालुक्यातील विवेकानंद कृषी महाविद्यालयानं। पाहूया याविषयीचा हा वृत्तांत। हिरवा चारा हे पशूंचं आवडतं खाद्य। या खाद्यासाठी पशुधन संगोपन करणाऱ्या व्यक्तीला एकतर विकतच्या चाऱ्यावर निर्भर राहावं लागतं किंवा स्वतःच्या शेतात हिरव्या चाऱ्याची लागवड करावी लागते। पण त्यासाठी पाण्याची उपलब्धता, शेतजमीन, मजुरीचा खर्च आणि वाढलेला उत्पादन खर्च या सर्वांचा विचार करता पशुधन संगोपन करणाऱ्या व्यक्तीला हा खर्च परवडण्याचा झालाय। यातून मार्ग काढत बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम इथल्या विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या वतीनं माती विना चारा म्हणजेच हायड्रोपोनिक हा प्रकल्प सुरू करण्यात आलाय। 12 बाय 20 अंतराच्या शेडमध्ये माती विरहित हायड्रोपोनिक प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्यामध्ये एकावर एक 6 ओळींमध्ये 240 ट्रे ठेवण्यात येतात। मक्याचं बी हे चारा उत्पादनासाठी वापरलं जातं। दररोज गुरांना हिरवा चारा मिळवण्यासाठी रिसायकल पद्धतीचा उपयोग केला जातो। प्रत्येक ट्रेमध्ये साधारण 1 ते 1.5 किलो बी टाकण्यात येतं। या 1 किलो मक्यापासून जवळपास 10 किलो हिरवा चारा मिळतो। हा झाला एका ट्रेचा हिशोब। दररोज 25 ट्रेमध्ये ही रिसायकल योजना राबवल्यास जवळपास 250 किलो हिरव्या चाऱ्याची निर्मिती होते आणि एका दिवसासाठी फक्त 1000 लिटर पाणी लागतं। या चाऱ्याचा उत्पादन खर्चही कमी आहे, मजुरीचाही खर्च नाही आणि वाहतुकीचाही खर्च नाही। फक्त एक मनुष्य त्याचं व्यवस्थापन करू शकतो। हा जो चारा आहे तर याला खर्च अल्प येतो। याच्यामध्ये आपण एका दिवशी 600 रुपयाची मका लागते आणि पाणी आणि एक माणसाची मजुरी साधारणतः 1000 रुपये खर्च येतो आणि आपण शेतातला चारा आणून टाकायचा तर त्या लेबरचाच खर्च 3000 रुपये येतो आणि त्याच्यानंतर ते शेत तेवढं गुंततं। हे बिना मातीचा चारा आहे, याच्यामध्ये माती लागत नाही, फक्त पाण्याचा वापर होतो आणि हा चारा चांगला आहे। सर्व शेतकऱ्यांनी येऊन हा बघावा आणि त्यांनी त्याचा फायदा घ्यावा। या चाऱ्यामध्ये जो आहे की प्रोटीन जो कंटेंट आहे खूप जास्त प्रमाणात असल्यामुळं दूध क्षमता वाढवण्यासाठी व जनावरांच्या दुधाचं फॅट वाढवण्यासाठी या चाऱ्याची मदत होते आणि हा जो चारा निर्मिती होतो हा चारा साधारणतः एकंदरीत 8 दिवसामध्ये हा चारा तयार होतो। लुसलुशीत प्रोटीनयुक्त पौष्टिक हिरवा चारा दुधाळ जनावरांना खायला मिळत आहे। या चाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे रासायनिक औषध फवारले जात नाही, त्यामुळे रसायनमुक्त चारा गुराढोरांना मिळत आहे। माती विना चारा हा प्रकल्प कमी खर्चिक, कमी जागेत, कमी पाण्यात होत असल्यानं पशुधन संगोपन करणाऱ्या व्यक्तीसाठी आणि दूध उत्पादन शेतकऱ्यासाठी तो वरदान ठरला आहे। युवराज वाघ, दूरदर्शन बातम्यांसाठी बुलढाणा।